आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा। आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 63 66 08 88। अतिवृष्टी नुकसान भरपाई रखडली। 7 जानेवारीला जत तालुक्यात रास्ता रोकोचा इशारा। जत तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही पंचनामे पूर्ण होऊनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचे जत तालुका अध्यक्ष श्री मंसूर रुकमुद्दीन खतीब यांनी प्रशासनाला तीव्र शब्दात जाब विचारत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली असून अन्यथा 7 जानेवारी 2026 रोजी व्यापक आंदोलनाचा इशारा दिला आहे। माननीय प्रांत अधिकारी जत विभाग यांना दिलेल्या निवेदनात खतीब यांनी म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे मोठ्या प्रमाणावर झालेले असतानाही अनेक शेतकरी आजतागायत मदतीपासून वंचित आहेत। यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात संताप व्यक्त केला जात आहे। निवेदनात प्रशासनाकडे मंडलनिहाय पंचनाम्यांची यादी, प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांचा तपशील, प्रलंबित अर्जाची संख्या यासह सर्व माहिती तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच पंचनामे पूर्ण झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट व तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे। आधीच कमी बाजारभाव, वाढते उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या आपत्तीने अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे। अशा परिस्थितीत शासनाकडून वेळेवर मदत न मिळणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे खतीब यांनी स्पष्ट केले। जर तात्काळ निर्णय न झाल्यास दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता डफळापूर बसस्थानक, संख येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन तसेच जत सांगली रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार सह जत तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। दरम्यान या आंदोलनातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।